पुन्हा आदरला, कारण पूर्वीच्या सरपंचाचा पुन्हा एकदा अपघाती मृत्यू झाल्याची घटना वगैरे झाली, दुसऱ्या सरपंचाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सातत्याने जे आरोप होत आहेत ही भूमिका प्रत्येकानंच घेतलेली आहे. यामध्ये जे कोणी आरोपी आहेत आणि हे जे क्रिमिनलायझेशन जे गेलेलं आहे आणि या संपूर्ण आरोपींना जर कुठलं राजकीय पाठिंबा कोणी देत असेल त्या संदर्भात कठोर भूमिका ही घेतली पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर खरं तर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्याने येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आलेला आहे. हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते. राजीनामा घेणार, चौकशीमध्ये नाव आल्यावर राजीनामा घेणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तो घ्यावाच लागणार ना. यामध्ये नैतिकतेचा संबंध कुठे येतो? जर नाव आलं चौकशीमध्ये तर तुम्हाला कारवाई ही करावीच लागणार. त्याच्यात नैतिकतेचा संबंध येत नाही. आपण नैतिकता या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा हा असा असतो की चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी, चौकशीवर कुठेही इन्फ्लुएन्स होऊ नये म्हणून दिला गेलेला जो राजीनामा असतो तो नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा असतो. आदरणीय दादा जे म्हणतात तो कारवाईची गोष्ट आहे आणि कारवाईमध्ये हे घ्यावंच लागणार आहे. जी मागणी आहे ती नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा द्यावा, निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही मागणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.